नमस्कार, मी पवन नागरगोजे। आज आपण जीएसटी 2.0 सुधारणा पाहणार आहोत। याच्यामध्ये राज्याचे कर कोणते, केंद्राचे कर कोणते, जीएसटीच्या बाहेर कोणते कर आहेत आणि संविधानिक आधार आपल्या जीएसटीला काय आहे आणि आता जे रिफॉर्म्स झाले त्याच्यानुसार किती स्लॅब पडतात, कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या, कोणत्या वस्तू महाग झाल्या, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण याच्या आधी पुढे पाहण्याच्या आधी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर पुढे पाहूयात। जीएसटी 2.0 सुधारणा। जीएसटी अंतर्गत समाविष्ट केलेले कर कोणते कोणते आहेत? आता केंद्रीय कर, केंद्रीय उत्पादन शुल्क पहिला कोणता कर आहे? केंद्रीय उत्पादन शुल्क। कारखान्यात तयार केलेल्या वस्तू ज्या असतात त्याच्यावर लावण्यात आलेला कर जो असतो त्याला आपण काय म्हणतो? केंद्रीय उत्पादन शुल्क। गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अतिरिक्त उत्पादन शुल्क, ऍडिशनल एक्साइज ड्यूटी जो असतो, ऍडिशनल एक्साइज ड्यूटी, काही विशिष्ट वस्तूंवर आकारला जाणारा अतिरिक्त कर, उदाहरणार्थ वस्त्र निर्मिती कर। कोणता? वस्त्र निर्मितीवर लावण्यात आलेला कर। औषधी आणि प्रसाधन ग्रहे तयार करण्याचा कायद्याअंतर्गत उत्पादन शुल्क। आता औषधे, सौंदर्य साधने जे पण असतात, सौंदर्य प्रसाधने, हे सर्व इत्यादींवर, रासायनिक उत्पादनावर लावण्यात आलेला कर जो असतो तो काय असतो? औषधी आणि प्रसाधन ग्रहे तयार करण्याच्या कायद्याअंतर्गत उत्पादन शुल्क। किंवा सेवा कर, सेवा कर काय असतो? मोबाईल सेवा, हॉटेल सेवा किंवा बँकिंग सेवा यांच्यावर लावण्यात आलेला जो कर असतो तो काय असतो? सेवा कर, सर्व्हिस टॅक्स। पुढे पाहूयात आपण। पाचवा कर आहे केंद्र कर मध्ये तर अतिरिक्त सीमा शुल्क। अतिरिक्त सीमा शुल्क काय असतो? जर मला एखादी वस्तू बाहेरच्या देशातून, मी बाहेरचा आहे आणि बाहेरचा उत्पादन मी बाहेर उत्पादन केलेलं आहे आणि ते बाहेरून मी माझ्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये पाठवतोय, भारतामध्ये पाठवल्यानंतर जो कर लागतो त्याला काय म्हणतो आपण? अतिरिक्त सीमा शुल्क। का? कारण आपल्या भारतामधल्या बनणाऱ्या वस्तू त्यांना तोटा होऊ नये म्हणून बाहेरच्या वस्तूवर कर लावला जातो, त्याला आपण काय म्हणतो? अतिरिक्त सीमा शुल्क। विशेष अतिरिक्त शुल्क म्हणतो आपण। विशेष अतिरिक्त शुल्क म्हणजे काय? काही आयात केलेल्या वस्तूंवर अतिरिक्त कर आकारला जात असे। आता कोणत्या आयात केलेल्या, काही प्रमाणामध्ये आयात ज्या करतो आपण त्यांच्यावर अतिरिक्त कर आकारला जातो। वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित अधिभार आणि उपकर। आता विशिष्ट उद्देशांसाठी लावले जाणारे अधिभार किंवा उपकर, उदाहरणार्थ शिक्षण उपकर, राईट आहे, शिक्षण उपकर, हे झाले 7 कर। केंद्र कर म्हणून ओळखले जातात, आपण केंद्रांचे कर म्हणून ओळखले जातो। राज्य कर, आता राज्य कर मध्ये व्हॅट आणि विक्री कर असतो। व्हॅट किंवा विक्री कर। राज्यांमध्ये वस्तू विक्रीवर लावला जाणारा जो कर असतो, किराणा किंवा कपडे, पेंट्स याच्यावर जो कर असतो त्याला आपण काय म्हणतो? व्हॅट कर म्हणतो। केंद्रीय विक्री कर, आता एका दुसऱ्या राज्यात माल विक्री होताना लावला जाणारा कर। आता एका दुसऱ्या राज्यामध्ये माल विक्री होताना जे कर लावतो आपण त्याला आपण काय म्हणतो? केंद्रीय विक्री कर। करमणूक कर काय असतो? चित्रपट, नाटके, क्रीडा सामने, कार्यक्रम यावर लावला जाणारा जो पण कर असतो त्याला आपण काय म्हणतो? करमणूक कर। जसं की आता एखादी फिल्म आली आणि ती आपल्या समाजासाठी चांगली असेल तर आपण एखादं गव्हर्नमेंट जे आहे, एखाद्या राज्याचं गव्हर्नमेंट आहे, जसं की योगी गव्हर्नमेंटने एखादी फिल्म जर टॅक्स फ्री केली तर ते काय असतो? तो करमणूक कर त्याने माफ केला, त्या राज्याने काय म्हणतो आपण? करमणूक कर माफ केला म्हणतो आणि त्याच्यामुळे जी प्राइस असते, तिकीट प्राइस, ती आपल्याला स्वस्त होते। चौथा कर आहे जकात आणि प्रवेश कर, ऑक्ट्रॉय अँड एंट्री टॅक्स। एका राज्यात किंवा शहरात बाहेरून माल आणताना आकारला जाणारा कर। कोणता? एका राज्यात किंवा शहरात बाहेरून माल आणताना आकारला जाणारा कर। उदाहरण, मुंबई, पुणे महानगरपालिका हद्दीत माल आणल्यावर पूर्वी जकात भरावी लागत असे। आता मुंबई, पुणे महानगरपालिका किंवा हे जे आहेत, मुंबई, पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीत आणल्यानंतर पूर्वी जकात भरावी लागत असे। जीएसटी लागू झाल्यावर हा कर संपुष्टात आला। कोणता? जकात आणि प्रवेश कर हा संपुष्टात आला जीएसटी लागू झाल्यापासून। पाचवा कर कोणता? लॉटरी, सट्टेबाजी आणि जुगार यावरील कर। लॉटरी, सट्टेबाजी आणि जुगार यावरील कर। कोणता? लॉटरीचे तिकीट किंवा ऑनलाईन गेमिंग, ऑफलाईन गेमिंग जे पण असतात, सट्टेबाजी वगैरे याच्यावर लावला जाणारा कर जो असतो ते या 5व्या करामध्ये येतो। हा कर अजूनही राज्य सरकारांच्या मध्येच आहे, तो खूप जास्त महसूल गोळा करून देतो, राज्य सरकारांच्या महसुलाचा स्रोत आहे तो।
आता सहावा कर कोणता आहे? हा 6वा कर आहे. वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित राज्य अधिभार आणि उपकर. काही विशिष्ट वस्तू आणि सेवांवर राज्य सरकार अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी अधिभार किंवा उपकर लावते. उदाहरण, शेतीसाठी निधी, शिक्षणासाठी अधिभार इत्यादी. शेतीसाठी निधी किंवा शिक्षणासाठी अधिभार इत्यादी. खरेदी कर. आता खरेदी कर काय? तर काही वस्तू विक्रेत्याकडून न विकता थेट खरीददाराकडून आकारला जाणारा कर. म्हणजे काही वस्तू विक्रेत्याकडून, काही वस्तू जर विक्री करत असेल कोणी, तर न विकता थेट खरेदीदाराकडून आकारला जाणारा कर जो असतो त्याला आपण काय म्हणतो? खरेदी कर. परचेस टॅक्स कृषी उत्पादनावर आणि काही कच्च्या मालावर लागू होत असतो. काही कृषी उत्पादनावर किंवा काही कच्च्या मालावर लागू होत असतो. आता जीएसटी मध्ये समाविष्ट न झालेले अप्रत्यक्ष कर कोणते आहेत हे पाहूयात. आता पाहिले आपण काय? राज्य कर पाहिले, केंद्र कर पाहिले. आता जीएसटी मध्ये कोणते कर हे समाविष्ट नाहीयेत आपण हे पाहणार आहोत. दारूवरील कर. कोणता? दारूवरील कर, मूलभूत सीमा शुल्क, पेट्रोलियम क्रूडवरील कर किंवा हायस्पीड डिझेलवरील कर, वीज शुल्क, विमान टर्बाईन इंधनावरील कर, नैसर्गिक वायूवरील कर, घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेवर आकारला जाणारा मालमत्ता कर. आता आपण घर खरेदी करत असू, मालमत्ता खरेदी करत असू, त्याच्यावर जो लावला जातो कर तो हा कर. नैसर्गिक वायूवरील कर कोणता? सीएनजी, राईट. पुन्हा एलपीजी, राईट. हे जे नॅचरल गॅसेस असतात, नॅचरल गॅसवर जो लावणारा कर असतो तो कोणता? नैसर्गिक वायूवरील कर. विमान टर्बाईन इंधनावरील कर किंवा विमान टर्बाईन इंधनावर काय? विमानामध्ये जो इंधन आपण यूज करतो त्यावर लावलेला कर हा सुद्धा जीएसटी मध्ये येत नाही. पेट्रोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपण पेट्रोल, डिझेल हे जे आहे हे याच्यावर कर लावला जात नाही. मूलभूत सीमा शुल्क हे पण कर लावला जात नाही. मग हे जे कर आहेत हे जीएसटी मध्ये येत नाहीत. हे काय? इनडायरेक्ट टॅक्सेस नॉट सबस्युम अंडर जीएसटी. आता घटनात्मक आधार काय? कॉन्स्टिट्यूशनल बेसिस काय आपल्या ह्या जीएसटीला? तर 101वी घटना दुरुस्तीच्या कायद्याने ही जीएसटी रिफॉर्म झाली. कलम 246A केंद्र आणि राज्यांना जीएसटीवर कायदे करण्याचा एकाच वेळी अधिकार देते. कोण? कलम 246A. कलम 279A काय करते? जीएसटी परिषदेची स्थापना करते. काय करते? जीएसटी परिषदेची स्थापना करते. आता दुसरा पुढे काय पाहायचं आपल्याला? पुढे भारताच्या जीएसटी व्यवस्थेतील प्रस्तावित सुधारणा. आता आपल्या ही जे रिफॉर्म झाले जीएसटी 2.0 जे आहे याच्यामध्ये काय काय बदल झाले हे आपल्याला पाहायचंय. पूर्वीच्या 4 स्लॅबवरून आता पूर्वी काय किती होते? 4 स्लॅब होते. कोणते कोणते? 0, 5%, 12%, 18% आणि 28%. 0, 5, 2, 18 आणि 28 आणि 12. 5, 2, 12, 18 आणि 28. हे आता केवळ 2 स्लॅब मधून जसं की 5 आणि 18%. पण इथे एक दुसरा एक आहे कोणता? 40%चा. 40% सुद्धा हा स्लॅब आहे. म्हणजे एकूण 2 नाही तर 3 स्लॅब आहेत. किती आहेत? 3 स्लॅब आहेत. आधी किती होते? 1, 2, 3, 4 आणि 5. किती होते? 5 स्लॅब होते. इथे 4 म्हणलेत कारण हे 0ला आपण त्यांनी धरलं नाही, यांना धरलं त्यांनी. ओके, 4 म्हणलेत. आणि इथे किती आहेत? 5 आणि 18 आणि एक दुसरा कोणता? 40%. आता 12% स्लॅब मधील 99% वस्तू ह्या कुठे जाणार? 5%च्या स्लॅब मध्ये. 28% स्लॅब मधील 90% वस्तू ह्या 18%च्या स्लॅब मध्ये जाणार आहेत. आणि जीवनावश्यक अन्न पदार्थांसाठी सध्याचा 0% दर लागूच राहील. किती? 0% दर लागूच राहील. विशेष 40% स्लॅब हा पान मसाला, तंबाखू किंवा ऑनलाईन गेमिंग सारख्या विशेष घटकांसाठी 40% जीएसटी आकारण्यात येईल. जे आपले अजय देवगण, शाहरुख खान, बोलो जुबा केसरी म्हणतात ना, बोलो जुबा केसरी, रमी खेलने आओ कभी, हे जे आहेत ना ह्याच्यावर कर जास्त लावण्यात आले. 40% जीएसटी. ठीक आहे, चला पुढे. आता हिस्टॉरिक दिवाळी गिफ्ट फॉर नेशन हे मोदी गव्हर्नमेंटने दिले. मोदी गव्हर्नमेंटने खरंच याच्यामध्ये काय दिले? खरंच आपल्या मिडल क्लासला खरंच उपयोगी आहे का? तर मिडल क्लासला खरंच उपयोगी आहे. कारण मिडल क्लासवरचा काही प्रमाणामध्ये ताण त्यांनी खरंच कमी केलेला आहे. आपण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच म्हणल्या पाहिजेत, मग ते कोणतंही गव्हर्नमेंट असो. आपण बायस राहायला नाही पाहिजे, आपण एकदम मिडल राहायला पाहिजे. हे चांगलं पण नाही, वंगळं पण नाही, हे काहीच नावं ठेवायचे नाहीत. आपल्याला फक्त काय? आपला हेतू साधून घ्यायचा आहे. आपलं भलं होतंय का हे पाहायचंय. ते गव्हर्नमेंट कुणाचंही असो.
कळलं? चला पुढे काय याच्यामध्ये हेअर ऑइल शॅम्पू, हेअर ऑइल जे आहे, शॅम्पू आहे, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, बार, टूथब्रश हे जे आहेत हे सर्व इथे दिलेलं आहे की कोणत्यावर किती कर लागलाय काय. आता एक एक पाहणार आहोत आपण मराठीमध्ये. ओके, तर याच्यामध्ये आता मिडल क्लासच्या गाड्या स्वस्त झाल्या. काय झाल्या? मिडल क्लासच्या गाड्या स्वस्त झाल्यात. कोणत्या कोणत्या गाड्या झाल्या बाबा? पेट्रोल, LPG, CNG आणि हायब्रिड गाड्या ज्या आहेत 1200 सीसी, किती? 1200 सीसी आणि 4000 mm लांबी पर्यंतच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्यावरची 28% GST जी आहे ते 18% आणली. किती? 28% GST ही 18% आणली. डिझेल गाड्या आता 1500 सीसी आणि 4000 mm लांबीपर्यंतच्या ज्या डिझेल गाड्या आहेत, किती? 1500 सीसी ते 4000 mm पर्यंतच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्यावरची सुद्धा 28% 18% आणली. किती? 28% 18% GST आणली. बर, 3 चाकी वाहनं जे आहेत, 3 चाकी वाहनं जसं की ऑटो रिक्षा वगैरे किंवा 350 सीसी पर्यंतच्या बाईक, 350 सीसी पर्यंतच्या म्हणजे आपली स्प्लेंडर किंवा मग आपली युनिकॉर्न, अजून कोणती? अजून आपली शाईन, अजून दुसरी लुना वगैरे गाड्या ज्या पण आहे, स्कूटी वगैरे ह्या गाड्या 350 सीसीच्या खालच्या गाड्या. मग तुम्हाला बुलेट घ्यायची असेल तर मग द्यावं लागेल तुम्हाला 40%, राईट आहे. मग 350 सीसी पर्यंतची बाईक जी आहे किंवा छोटी मालवाहू वाहनं जी असतात, छोटी मालवाहू वाहनं ते 28% 18% त्यांचा GST आणलेला आहे. किती? 28% 18% GST आणलेला आहे. मग आता हे जे स्वस्त गाड्या झाल्या, आता हे GST जे कमी झाला याच्यामुळं किती पैसे कमी झाले, कोणत्या कोणत्या गाड्यांची रेट कमी झाले, म्हणजे आपल्याला किती भेटतील बाबा? आपल्याला जर एखाद्याला गाडी घ्यायची असेल, एखाद्याला 4 व्हीलर जर घ्यायची असेल, आताच लागलेला असेल आणि एखादा तलाठी झाला आता तलाठी भरतीमध्ये आणि त्याला जर गाडी घ्यायची तर बाबा किती पैसा कमी मला भरावा लागेल? तर पहा इकडे मारुती सुझुकी स्विफ्ट 47,000 कमी झाली. किती झाली? 47,000. मारुती सुझुकी डिझायर ही किती झाली? 47,000. हुंडाई ग्रँड i10 ही पण किती झाली? 43,000. पुन्हा टाटा टियागो ही किती झाली? 50,000 कमी झाली. पुन्हा टाटा नेक्सॉन ही किती झाली? 80,000 झाली कमी. आता इथपर्यंत ही 28% GST लागतो. का लागतो बाबा? कारण ह्या 12 लाखापेक्षा कमीच्या गाड्यात. किती? 12 लाखापेक्षा कमीच्या गाड्यात. आता इथे हुंडाई क्रेटा याच्यावर 43% आणि 15% सेस आधी होता. आता सेस ही काढून टाकला आणि 40% GST लागू केला. किती टक्के केला? 40% GST, म्हणजे 3% प्रॉफिट प्राइस ड्रॉप होईल. 3% प्राइस ड्रॉप होईल. इथं महिंद्रा थार जी आहे याच्यावर सुद्धा 45 आणि 50% GST प्लस सेस होता. आता 40% GST लागेल फक्त आणि 5 ते 10% ही प्राइस कमी होईल. ज्यांना थार घ्यायची त्यांनी, थारचे खूप आपले इथं फॅन आहेत उगा टुकार मोकार फिरण्यासाठी. महिंद्रा स्कॉर्पिओ लार्ज MPV म्हणून, राईट आहे, डिझेल 50% आणि 28% प्लस 22% सेस होता. तर इथे 40% केलं आणि 10% प्राइस ड्रॉप झाली. किती? 10% प्राइस ड्रॉप झाली. टोयोटो इनोव्हा क्रिस्टा, आता हे आपल्या मिडल क्लासचं काम नाहीये. मिडल क्लास आपला इकडे मारुती सुझुकी स्विफ्ट कडे जातो, राईट आहे ना. फुटाणे वटाणे हे जे बाकीचे असतात ना, मग हे घेतात काही 50% आणि इकडे 40% GST आणि 10% प्राइस ड्रॉप होईल याची. मग ह्या ज्या कार आहेत यांचं काय होईल? एवढं ड्रॉप होईल. किती? इथं 47,000 आणि इथं 43, 50, 80, 3%, इकडं 5 ते 10%, हे अशा प्राइस ड्रॉप होतील. जर कुणाला ही घ्यायची इच्छा आहे, कार वगैरे कोणाला घ्यायची इच्छा आहे तर त्यांनी 22 सप्टेंबर नंतर, किती? 22 सप्टेंबर 2025 नंतर कार घ्यायला सुरू करा, कारण हे पुन्हा रेट कमी होतील. पुढे पाहूयात आपण कोणत्या क्षेत्रामध्ये अजून आपल्याला फायदा झालाय. तर आरोग्य सेवा क्षेत्रातील दिलासा भेटला. आरोग्य सेवा क्षेत्रासाठी आता आयुष्य वाचवणाऱ्या औषधांवर GST हटवला. ही खरंच खूप आपण एक स्वागत करण्यायोग्य निर्णय आहे. का? कारण आजकाल औषधांमुळे, दवाखान्यामध्ये पैसे नसल्यामुळे खूप लोक आज जीवन गमावत आहेत. मग त्याच्यासाठी हे आयुष्य वाचवणाऱ्या औषधं जी असतात त्याच्यावरचा जर GST जर कमी केला तर शेतकरी, मिडल क्लास हे यांच्यावर थोडासा भार कमी होईल आणि त्यामुळे त्यांच्यापाशी थोडासा पैसा राहील आणि पैसा राहिला तर ते आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला थोडंसं प्राधान्य देण्याचं ही काम करतील. पुढे सर्व प्रकारच्या लाईफ इन्शुरन्स आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरचा GST किती केला? हटवला. किती? हटवला. पूर्ण हटवला. 0% केला. का? कारण बाबा खरं आहे ना, जर आपण म्हणतो की आयुष्यामध्ये आपण काही बचत करू नाही करू काही गरज नाही, पण LIC
आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आणि हेल्थ इन्शुरन्स हे आपलं असलंच पाहिजे. का? कारण बाबा आपल्याला जर काही आजार झाला, मिडल क्लास असा आहे की जर काही आजार झाला तर त्याला खूप मेहनत करावी लागते, इकडून तिकडून पैसा गोळा करावा लागतो. आपल्याला एखादा जर खरंच आजारी जर पडला ना तर सुचत नाही आपल्याला पैसा कुठून आणावा. 3-3 लाख 10-10 लाख एखाद्या वेळेस खर्च येऊ शकतो. एखाद्याला जर कॅन्सर झाला अचानकच, आपल्याला माहित पण नसतं आपण काय खाल्लं आणि काय नाही. पण जर एखाद्याला जर काही झालं तर हे जे हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, हे आपल्याला मदत करू शकते. एखादं जर खरंच आपली फॅमिली, आता जर कोणी गचकलं, जर कोणी गेलं आणि आपल्या लाईफ, आपल्या घरच्यांसाठी आपणच एक आधार होतो, तर त्यांची किती लाईफ बिघडेल रे, किती बिघडेल. मग त्यासाठी LIC महत्वाची. मग त्यामुळे ही LIC आणि आपलं हेल्थ इन्शुरन्स याच्यावरचा जे GST हटवला हे सुद्धा स्वागत करण्यायोग्य आपला हा निर्णय आहे GST वरचा. आता थर्मामीटरचा GST 18 वरून 5% केलाय. थर्मामीटर हे कोण यूज करतं? जिथं लहान लेकर आहे ज्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये असतं हे थर्मामीटर. का? कारण ते लेकराचं रेग्युलरली चेकअप करावं लागतं आपल्याला. वैद्यकीय ऑक्सिजन तपासणीच्या किट्स किंवा चष्म्यावरचा GST, आता चष्मे वगैरे 12%वरून 5%वर आणले. चष्मे आपल्या म्हाताऱ्या माणसांना लागतात, मग त्याच्यावर सुद्धा काय असतो GST कमी होत असतो. कमी झाला, 12 ते 5% झाला, 12 वरून 5%वर आणला. बरं, कृषी क्षेत्रावरील प्रोत्साहन काय भेटलं? आता कृषी क्षेत्राला सुद्धा इथं सुद्धा स्वागत करण्यायोग्य. पण इथे मला असं वाटतं, मला स्वतःला तरी वाटतं की 12%वरून 5%वर जे आणला, 18% 5% जे आणला ते खरंच 0 करायलाच पाहिजे होता इथे पण. कारण थोडंसं शेतकऱ्यांना प्राधान्य भेटलं असतं. एक यांत्रिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडंसं प्राधान्य खरंच जास्त अजून भेटलं असतं. आता तर होतच आहे, हे पण स्वागत करण्यायोग्यच निर्णय आहे. हळूहळू येत आहे निर्णय, त्यांच्या चांगल्या कामावर सुद्धा येईल, अजून हळूहळू येईल. पण हा जो निर्णय याला सुद्धा आपण स्वागतच करूयात, कारण हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी खरंच चांगला निर्णय आहे. ट्रॅक्टर्स, काही ठराविक कीटकनाशकं, ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंकलर्स, शेतात लागणारं इतर साहित्य, जे पण काही शेतात लागणारं साहित्य, स्प्रिंकलर्स आहे किंवा कोणतंही ट्रॅक्टरचं आहे, कीटकनाशक आहे किंवा ठिबक आहे, याच्यासाठी जे पण साहित्य लागतं त्याच्यावरचा जो कर आहे तो 12%वरून 5%वर आणला. किती? 12%वरून 5%वर GST केलाय. पुन्हा ट्रॅक्टरचे टायर आणि पार्ट्सवरचा सुद्धा 18% GST होता आधी, त्याच्यावरचा 5%वर आणलाय. म्हणजे खरंच आपल्याला एक शेतकऱ्याला जोडधंदा करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन भेटेल याच्याने. दैनंदिन वापरातील वस्तू, आता दैनंदिन वापरातील या वस्तू स्वस्त. कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात? हेअर ऑइल, तुम्ही हेअर ऑइल लावता, शॅम्पू जास्त मुली लावतात मुलांपेक्षा असं मला वाटतं. टूथपेस्ट, ब्रश, साबण किंवा शेविंग क्रीम, ह्या जे पण आहेत हे 18%वरून 5%वर आणले. किती टक्क्यावर आणले? 5%वर. आता दूध, पनीर, ब्रेड जे आहे याच्यावरचा कर काय झाला? GST हटवला. दूध, पनीर आणि ब्रेडवरचा GST हटवून टाकलाय. आता म्हणजे दूध, ब्रेड, पनीर हे काय होईल? स्वस्त होईल. बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड, भांडी किंवा बाळांचे डायपर जे असतात किंवा दुधाच्या बॉटल्स, शिलाई मशीन आणि त्याचे भाग, हे पण काय केले? 12%वरून 5%वर आणलेत. किती आणलेत? 12%वरून 5%वर आणलेत. अरे पिंट्या, तू तिकडे बघू नको रे. पिंट्या, तिकडे बघू नको. रिडिंग मध्ये बसून बघतोय पण तू त्याच मुलीकडे बघतोय. नको बघू, ती तुझ्याकडे बघणार नाही, भाव देणार नाही. इकडे अभ्यास कर. चल, शालेय सामानावरच्या वस्तू. आता नकाशे आणि चार्ट्स, पेन्सिल, क्रेयॉन्स, शार्पनर आणि लिहायच्या वह्यांवरचा GST हटवला. आता जे पण काही आपल्या शैक्षणिक शिक्षणासाठी जे पण आपल्या मुलांना जे पण लागत होत्या वस्तू, जसं की नकाशे वगैरे, आपण MPSC वाले UPSC वाले हे नकाशे वगैरे जास्त वापरतात, राईट. चार्ट्स वगैरे, पेन्सिल, क्रेयॉन्स हे जे आहेत हे सर्व काही याच्यावरची GST हटवून टाकला त्यांनी. शार्पनर वगैरे. आणि खोडरबरवरचा GST 18%वरून 5%वर आणला. आता हे खोडरबरवरचा 18वरून 5%वर का आणला मला माहित नाही, याच्यावर सुद्धा हटवायला पाहिजे होता, पण 5%वर आणला त्यांनी. ठीक आहे, हा पण स्वागत करण्यायोग्यच निर्णय. पुन्हा काही घरगुती उपकरण स्वस्त झाली. कोणती बाबा? एअर कंडिशनर 32 इंचापेक्षा मोठ्या टीव्ही, 32 इंचापेक्षा मोठ्या टीव्हीवरचा 28 वरून 18%वर आणला. मॉनिटर आणि प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन, आता डिश वगैरे, वॉशिंग मशीन हे जे आहेत 28%वरून कुठं आणला? 18%वर आणला. 28%वरून 18%वर आणला. आता हे एअर कंडिशनरचा का आणला माहित नाही. याच्यावरचा जर बाबा तिकडे आमचं जे आपण शेतकरी बांधवांना
स्वस्त केला, जे पण जीएसटी कमी केला त्याच्यावर जर कमी केला असतं बरं झालं असतं. हे एअर कंडिशनर आम्ही मिडल क्लासवाले वापरत नाही जास्त करून. 32 इंचपेक्षा मोठे टीव्ही सुद्धा आम्ही मिडल क्लास वापरत नाही, किंवा मॉनिटर आणि प्रोजेक्टर हे सुद्धा आम्ही मिडल क्लासवाले वापरत नाहीत. डिश वॉशिंग मशीन हे सुद्धा वापरत नाहीत. फक्त डिश प्रत्येकाच्या घरात आजकाल झालाय, टीव्ही घरात झालाय, आणि ते पण फ्रीचा डिश असतो आपल्याकडे, कारण आपण फ्रीज पाहणारे माणसं. पुन्हा आणखी काय स्वस्त झालं बाबा, सिमेंट स्वस्त झालं. सिमेंटमुळे काय होईल, सिमेंटमुळे आपले घर सुद्धा कमी किंमत लागेल आपल्याला घर बांधायला. किंवा हँडीक्राफ्ट, चामड्याच्या वस्तू ह्या काय झाल्या, सिमेंट, हँडीक्राफ्ट आणि चामड्याच्या वस्तू याचा 28% 18% आला. पुन्हा कचरा व्यवस्थापनाच्या सेवा याचा सुद्धा 18% 5% आला जीएसटी. चला पुढे पाहूयात. आता मग लक्झरी आणि चैनीच्या सामानाचा 40% जीएसटी झाला सामानावर. आता काय कोणत्या कोणत्या लक्झरी, आता हे लक्झरी म्हणजे तुम्ही तंबाखू करणारा मिडल क्लास खातो हा तंबाखू, पण खरंच आहे हे तंबाखू, गुटखा, सिगारेट, पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादनं, हे साखरयुक्त ड्रिंक्स, लक्झरी वाहनं, 1500 सीसी पेक्षा मोठ्या इंजिनच्या डिझेल आणि 1200 सीसी पेक्षा मोठ्या इंजिनच्या पेट्रोल गाड्या, 1200 पेट्रोल आणि 1500 डिझेलच्या कार, याच्यावर किती, याच्यापेक्षा जर मोठे असतील तर 40% जीएसटी लागेल. किंवा तंबाखू, गुटखा, सिगारेट, आता हे मिडल क्लासवाले जे खातात, हे खरंच हे जे खातात हे तंबाखू, सिगारेट, गुटखा, पान मसाला, हे सर्व वस्तू खाणं म्हणजे आपण पैसे देऊन रोगाला आपल्यामध्ये आणणं आहे. पैसे देऊन का, कारण एखाद्याला जर कॅन्सर झाला तर आपलं घर विकावं लागेल, 101% घर विकावं लागेल, कारण मोदीने भरपूर योजना काढल्यात परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि तुम्हाला कोणी मेळ लागू देत नाही. मग हे जे खाणारे जे आहेत ना, हे खाणारे बंद करा, आणि हे बंद करण्यासाठीच गव्हर्नमेंटने काय केलंय, 40% जीएसटी लावलाय. पुढे साखरयुक्त ड्रिंक्स म्हणजे काय, कोका कोला, पेप्सी, तुम्ही जे पण आता काय स्प्राईट वगैरे, अजून ते भरपूर आहेत, लिम्का वगैरे भरपूर आहेत तुमच्या ज्या पण काय कोल्ड ड्रिंक्स आहेत, राईट. याचे खूप म्हणजे यंग जनरेशन जे आहे ना, ती हे कोल्ड ड्रिंक्स पिण्यामध्ये खूपच व्यस्त झाली आहे, आणि याचा एवढा घाण फायदा आहे, एवढा म्हणजे घाण नुकसान आहे रे बाळांनो. आता जर तुम्ही कोका कोला किंवा पेप्सी किंवा थम्सअप हे जे आहेत ना, हे सर्व हे जर तुम्ही वॉशरूम, संडास जर धुवायला जर टाकले ना, संडासमध्ये जर टाकलं असेल तर ती संडास सुद्धा क्लीन निघते, एवढं घाण असतं ते, आणि तुम्ही तेच पेता, गोड लागेल, चांगलं लागेल म्हणून, राईट आहे ना. मग ह्याचा नुकसान आहे तुमच्या शरीराला, हे तुम्ही केव्हा ओळखणार, कारण ही आपलीच पिढी आहे जी ह्याला दूर करू शकते. दुसरी पिढी तर काय, दुसरी पिढी आल्यानंतर ते म्हणणार माझा बाप पेत होता, माझा बाप पेत होता म्हणून मी पेतोय. बरं पुढे बघा. चला आता मग ह्या जीएसटी 2.0च्या रिफॉर्म्समुळे आपल्या बेनिफिटिंग एव्हरी क्लास ऑफ सोसायटी, आपल्या प्रत्येक क्लासला, आपल्या सोसायटीच्या प्रत्येक क्लासला काही ना काही फायदा झालाय. आता काय तर इकडे पहा, फार्मर्सला काय झालाय, जीएसटी 20% होता टायर्स आणि ट्यूब्स आणि ट्रॅक्टर्सच्यावर, पण इथं काय केला, 5% केला. चिल्ड्रन एज्युकेशन आणि स्टेशनरीवर 0% केला. मेल ऑटोमोबाईल्सवर 29 ते 31% होता फ्री जीएसटी, आता काय केला, 18% केला. यूथ टीव्ही अँड अदर गॅजेट्स, आता हे पण जे पण काय आपण युट्यूबर्स वगैरे सर्व काही हे टीव्ही वगैरे सर्वांसाठी 31%वरून कमी केला, 18%वर आणला. हे याच्यासाठी सुद्धा फायदेमंद आहे. पुन्हा वुमेन एम्पॉवरमेंटसाठी हाऊसहोल्ड इसेन्शियल्स जे असतात त्याच्यावर 27 ते 28% होता, तर आता किती झालाय, फक्त 5% जीएसटी केलाय, फक्त 5% जीएसटी. एल्डर हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स, हे एल्डरसाठी खूप महत्वाचं होतं, तर याच्यावर सुद्धा 0% केलाय. आधी किती होता, 15% होता. तर हा आपलं लेक्चरचा शेवटचा पार्ट. आता माझं एवढंच म्हणणं आहे की मोदी गव्हर्नमेंटने जे पण काही आता हे निर्णय घेतलेले आहेत, याच्यावरून एकच कळतंय की त्यांचा सर्वात जास्तीत जास्त फायदा ही मिडल क्लासला देण्याचा उद्देश आहे, आणि त्याच त्यांच्या उद्देशाच्या अनुषंगाने त्यांनी हा पाऊल उचललेला आहे, आणि खरंच हा स्वागतायोग्य पाऊल आहे, आणि आपल्यासाठी मिडल क्लाससाठी खरंच फायदेमंद आहे, असं नाही की नाही. तर आपण सर्वांनी अभ्यास करा, असंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, आणि सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका, लाईक करा, आणि आपल्याला असंच सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.